नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा म्हणजे 27 एप्रिलचा फ्रेश असा भाग तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की प्रिया धीरजलाच भेटायला गेलेली आहे आणि हे अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा कन्फर्म करतात आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की या मॅडम तिकडेच गेलेल्या आहेत म्हणजे धीरजला भेटायला. इतक्यातच सायलीचा किचनमध्ये चार्जिंगला लावलेला फोन जो आहे तर तो वाजतो आणि आता हे विमल जे आहे ना तर ती विमल सांगते सायलीताई तुमचा फोन वाजतोय आणि सांगते की कुसुमताईचा फोन आलेला आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सायली बघा लगेचच आता किचनमध्ये जाते. आता किचनमध्ये गेल्यानंतर आहे ना सायली कुसुमताईंचा फोन उचलणार इतक्यातच तो कट होतो आणि सायलीला दिसतो की सँडीचा फोन येऊन गेलेला आहे म्हणून आता सायली अर्जुनला हाक मारते आणि म्हणते की अहो इकडे आहे बघा सँडीचा फोन येऊन गेला आहे मला आणि त्याने तर मला लोकेशनसुद्धा पाठवले आणि म्हणते की याचा अर्थ प्रियानेच हा फोन माझा घेतलेला असणार म्हणून. म्हणजे ती आता ना ती नक्की सँडीला भेटायला गेली असणार. अर्जुन म्हणतो हो शक्यता तर आहे म्हणजे प्रिया सँडीला काहीही करू शकते असं अर्जुन म्हणतो आणि म्हणतो की आपल्याला तर जावंच लागेल. म्हणून अर्जुन आणि सायली बघा बाहेर जाण्यासाठी निघतात. अर्जुन म्हणतो मम्मा डॅड आम्हाला ना जर एक काम आलं त्यामुळे आम्ही जाऊन येतो म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात तुमचं रोजचंच काय नाटक आहे रे, तुला किती वेळा सांगितलंय मी की उगाचच बाहेर भटकत राहायचं नाही म्हणून, तुम्हाला समजत नाही का. अर्जुन म्हणतो हे बघ मम्मा परत तीच आर्ग्युमेंट नको आहे मला माझं ना खरंच खूप महत्त्वाचं काम आहे ना म्हणून मला जावं लागतंय. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन मी आजपर्यंत कल्पनाला म्हणत होतो की तू एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस म्हणून, पण आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्यात ना एवढ्या वाईट गोष्टी घडल्यात ना तर मला हे असंच वाटायला लागलेलं आहे की कारणाशिवाय तुम्ही ना बाहेर पडून येत म्हणून. सायली म्हणते बाबा हो तितकंच महत्त्वाचं कारण आहे ना म्हणून जावं लागतंय. प्रतापराव म्हणतात नाही म्हणजे नाही, यावेळेला मी कल्पनाच्याच बाजूने आहे म्हणून. कल्पनाताई म्हणतात हे बघा मी तुम्हाला ना फायनल सांगते तुम्ही आता कुठेही बाहेर जायचं नाही म्हणून. अर्जुन म्हणतो मम्मा प्लीज. तर कल्पनाताई म्हणतात मी सांगितलं ना एकदा नाही म्हणून नाही आणि म्हणतात की प्रतापराव अहो चला आपण ना आपल्या रूममध्ये जाऊन बसूयात नाहीतर हे दोघं ना आपल्याशी वाद घालत बसतील. आता हे दोघं जणी खूप मम्मा डॅड म्हणून हाक मारतात पण ही दोघे थांबत नाहीत आणि आता त्यांच्या रूममध्येच निघून जातात. आता अर्जुन आणि सायली पुढे मोठा पेच उभारलेला आहे की आता नेमकं नक्की करायचं काय म्हणून. आणि आता बघा पुढे अर्जुन म्हणतो की प्रिया नक्कीच सँडीला भेटणार आणि ती ना सँडीला काही करू शकते. नेमकं आता आपल्याला बाहेर जाता येत नाही, काय करायचं ना नेमकं मला तर काहीच समजत नाही. इतक्यातच ना सायली आयडिया करते. सायली म्हणते जरा थांबा माझ्याकडे ना एक आयडिया आहे असं म्हणून सायली आता फोन लावते. तर बघा सायली कोणाला फोन लावते तर ईश्वरी आणि काव्या या दोघींना सुद्धा ना एकदमच कॉन्फरन्स कॉल लावते. आता सायली म्हणते हॅलो ईश्वरी, हॅलो काव्या, दोघी आहात ना गं कॉलवरती. तर काव्या म्हणते हो आहे आम्ही. अगं सायली ते कालच आम्ही तुझी आठवण काढली होती आणि अर्जुन दादांबद्दलची बातमीसुद्धा कळाली बरं का, ते निर्दोष सुटली याबद्दलची बातमी समजली. ईश्वरी म्हणते हो मला सुद्धा ना ती बातमी समजली आणि अर्जुन सुटला हे समजल्यानंतर खूप खुशीसुद्धा झाली. काव्या म्हणते हो ना म्हणून. ईश्वरी म्हणते की तुम्ही सगळेजण ठीक तर आहात ना. सायली म्हणते हो ग आम्ही सगळेजण ठीक आहोत, बरे आहोत, पण आता ना मी तुम्हाला एका वेगळ्याच कामासाठी फोन केला आहे म्हणून. आता ईश्वरी म्हणते अगं बोल ना. तर सायली सांगते हे बघा तुम्हा दोघींना तर प्रियाबद्दल सगळं माहितीच आहे पण आता तिचं वागणं इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे ना की पैशासाठी आम्हीच पेरलेलं एका माणसाशी लगट करायला लागलेली आहे. काव्या म्हणते काय अगं पण तिचं लग्न झालं हे माहिती नाही आहे का तिला. आता सायली म्हणते हे बघ अगं तरीही बघ ना बिचारे अश्विन भाऊजींना ना तिच्या आधीच्या प्रियकराबद्दल वगैरे काहीच माहिती नाही आणि आम्ही ना त्यासाठी हे सगळे पुरावे वगैरे ना एकत्र केलेले आहेत आणि सँडी तोच सगळे पुरावे घेऊन यायला निघालेले आहे. सांगते की सँडी नावाच्या मुलाकडे ना सगळे प्रियाच्या विरोधातले पुरावे आहेत. काव्या म्हणते मग काय अडचण आहे म्हणून. तर लगेच सायली म्हणते अगं आई आणि बाबा ना या सगळ्या प्रकरणामुळे आम्हाला घराच्या बाहेर जाऊच देत नाही आहेत आणि म्हणून तर मला ना तुमच्या दोघींची मदत हवी आहे. तुम्ही जर का या प्रियाच्या अगोदर सँडीकडे जर का पोचलात ना तर सँडीकडून तुम्ही ते पुरावे घेऊ शकाल म्हणजे ते पुरावेही नीट राहतील आणि प्रियाच्या हाती ते पुरावे लागणार नाहीत आणि प्रियाच्या हाती काही लागणारही नाही ग. तर लगेच काव्या म्हणते अगं सायली ते अशी काय करतेस, तुझ्यासाठी तर आम्ही एवढंही करू शकतो ना, तू सँडीचं लोकेशन पाठव आम्ही पोचतोच तिकडे. हां आता लगेच सायली सांगते हे बघ आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, मला मधुभावना नेहमी सांगायचे तुम्ही तुमचे सगळे पैसे कधी एका जागी ठेवायचे नाहीत म्हणून. कारण का माहिती आहे का, कारण जर का एका जागी चोरी झाली ना तर उरलेल्या 2 जागांमधले पैसे तरी नीट राहतात. तसंच तुम्ही त्याप्रमाणे सगळे पुरावे एकीकडे ठेवू नका, तुम्हा तिघांकडे सुद्धा ना वाटून घ्या म्हणजे ते पुरावे नीट राहतील. आता सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणते फिकर नॉट सायली तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस आणि म्हणते की सगळे सबूत ना आम्ही तुझ्या हातामध्ये आणून देऊ म्हणून. आणि आता पुढे ईश्वरी म्हणते की प्रियाला ना ते पुरावे बिलकुल मिळणार नाहीत म्हणून. आता काव्या पण म्हणते सायली ते तू आमच्यावरती विश्वास ठेवलास ना तर यातच सगळं आलं ग, तू आता काळजी करू नकोस बरं असं म्हणते. आणि पुढे काव्या म्हणते की आता आम्ही आमच्या जीवाची बाजी लावू पण तुझं काम ना नक्कीच करू आम्ही, तू बघच. आता सायली म्हणते पण काव्या तू जास्त दगदग करू नकोस, तुझ्या
तुझ्या जीवाला सांभाळ, अगोदर तब्येत जप. काव्या म्हणते हो तू माझी काळजी करू नकोस, पण तूही जास्त टेन्शन घेऊ नकोस, भेटूयाच आपण असं म्हणून आता हे सगळेजण फोन ठेवतात. आणि आपल्याला दाखवलं आहे की आज ना जबरदस्त भाग पुढे दाखवणार आहेत. आणि या प्रियाचं पितळ उघडं पाडतात या दोघीजणी ऐश्वरी आणि काव्या मिळून. आणि अतिशय जबरदस्त असा रिव्ह्यू आहे, तर त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत रिव्ह्यू नक्की पहा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण काय आहे ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे. तेव्हा प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि हो, चॅनलला नक्कीच लाईकसुद्धा करायला विसरू नका. आता आपण पाहतोय पुढचा सीन. तर पुढच्या सीनमध्ये आपण असं पाहतो की हा सँडी इकडे सायली जी आहे ना, तर सायली म्हणत असते आम्हाला जरी बाहेर पडता येत नसेल ना तरीसुद्धा प्रिया, आता माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आता तुझ्या मागावर असणार येतात. आणि म्हणते की आता तुझी काही खैर नाही म्हणून. आणि आता सायली आणि अर्जुन एकदम फॉर्ममध्ये दाखवलेत. इकडे आपण पाहतो की ही सँडी सायलीची वाट बघत असतो. आणि हा सँडी जेव्हा सायलीची वाट बघतो तर तिथे ना अचानकच प्रिया येते ना, म्हणजे त्या लोकेशनला सँडीच्या सायली आणि या काव्या आणि ईश्वरीच्या अगोदर ही प्रियाच पोचते. सँडी म्हणतो अरे प्रिया, ही ते काय करते. आता प्रिया बघते ना सँडीकडे, अशी पळत पळत येते त्याच्याकडे, त्याची कॉलर धरते, शर्ट काय ओढते आणि त्याला ना म्हणते की सँडी, मला माहिती की तू अर्जुनाने सायलीला जाऊन मिळालायस म्हणून, मी तुझ्याशी ब्रेकअप केलं याचा तू असा बदला घेतोयस. सँडी म्हणतो ब्रेकअप तू नाही, मी की तुझ्याशी केलं आहे, कारण तुझे ना खरे रंग मला दिसले म्हणून. प्रिया म्हणते असली भोंदीगिरी करू नकोस हा, ते बघ तू सगळे पुरावेत ना माझ्याकडे दे, नाही तर ना जीवानीशी जाशील सांगते म्हणून. सँडी म्हणतो मी नाही देणार. प्रिया जोरात त्याच्या अंगावर ओरडते, देऊन टाक पुरावे आणि मला सोड आता. प्रिया म्हणत असते नाही सोडणार मी तुला, म्हणून या दोघांची अक्षरशः झटापट दाखवली आहे. पुढे प्रिया म्हणते हुशार असशील ना तर माझ्या विरोधातले तुझ्याकडे असणारे पुरावे सगळे मला दे, नाही तर तुला संपवायला सुद्धा ना मी पुढे मागे बघणार नाही असं म्हणते. आता सँडी तिला देतो धक्का आणि आता तिथून पळायला लागतो. इतक्यातच ईश्वरी येते आणि ईश्वरी या दोघांचं ना झटापट बघते. आणि या दोघांची अशी झटापट चालू असते, इतक्यात सँडी पळून गेलेला असतो. आता ईश्वरी पळत पळत येते तिथे आणि म्हणते बापरे आता काय करायचं, कारण आता ही प्रिया तर माझ्या अगोदर सँडीपर्यंत पोचली आणि आता कशी थांबवू मी तिला. आणि त्या रस्त्यावरती ना खूप ट्रॅफिक असतं. आता ही ईश्वरी म्हणते माझी स्कूटी पण त्या साईडला आहे, एकतरी ते एवढं सगळं ट्रॅफिक आहे, आता मी काय करणार. पण बघा हां, ही सायलीची मैत्रीण जी आहे ना, तर ईश्वरी ही सायलीसाठी ना अक्षरशः तेवढ्या गाडी तिथे जेवढ्या काही ट्रॅफिक असतं ना त्या सगळ्या गाड्यांमधून बिना चप्पलची त्या गाड्यांवरून आहे ना अशी चालत जाते फास्ट की त्या गाड्यांच्या ट्रॅफिकमध्ये प्रिया आणि सँडी हे दोघेही अडकतात. पण ही ईश्वरी सगळ्यात पुढे एकदम फ्रंटला त्यांच्यासोबत जाते आणि पटकन ती तिची स्कूटीसुद्धा घेते. आणि आता या गाड्यांमधून आणि त्या ट्रॅफिकमधून हा सँडी येत असतो आणि त्याच्या पाठोपाठ प्रियासुद्धा येत असते. आपण पाहतोय की आता एकदम मस्त असे जंप मारून ही ईश्वरी जी आहे तर ती गाड्यांवरती उड्या मारते आणि पुढं जाते, तिची स्कूटी घेते आणि जबरदस्त दाखवला आहे. हा सीन तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा. आपण पाहतोय की जेव्हा ईश्वरी स्कूटी चालवते तेव्हा पटकन ती सांगते की सँडी गाडीवर बस, आपण इथून निघून जाऊ म्हणून. आता सँडी गाडीवर बसतो आणि निघून जाणार, इतक्यातच प्रिया येते आणि त्याचा शर्ट मागून पकडायला लागते. पण सँडी तो शर्ट सोडवतो आणि आता ईश्वरी सँडीला घेऊन फार फास्ट पुढे निघून जाते. आता ही प्रियासुद्धा एका रिक्षामध्ये बसते आणि सांगते की त्या गाडीचा पाठलाग करा म्हणून. आणि आता पुढे ईश्वरी आणि सँडी गाडीवर जात आहेत आणि पाठीमागून रिक्षामध्ये प्रिया त्यांचा पाठलाग करत असते. आता बराच वेळ तर हा थरार दाखवलेला आहे. आणि याच्यानंतर काय होतं की एका ठिकाणी त्यांना येऊन काव्यासुद्धा मिळते आणि काव्या आणि ईश्वरी या दोघीजणीसुद्धा त्या सँडीच्या जवळ येऊन थांबतात. आपण पाहतोय की इकडे इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य अर्जुन सायलीला भेटायला घरी आलेले असतात. सायली म्हणते की मला असं वाटतं की आपण प्रियाबद्दलचे सगळे मुद्दे पकडलेले आहेत. अर्जुन म्हणतो की नाही, पण तो एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का की आपण जितका विचार करू तितके सगळे पॉईंट हे संतोषकडेच येऊन थांबतायत म्हणून. आता अर्जुन ही संतोषच्या केसबद्दल बोलत असतो. हां, चैतन्य म्हणतो या संतोषचं तोंड कसं उघडेल ना आता हे बघायला हवं. अर्जुन म्हणतो याच्यावरती एकच मार्ग आहे. आणि अर्जुन सांगतो की हे बघा, संतोषचा एखादा वीक पॉईंट हा प्रियाच्या हाती लागलेला आहे आणि म्हणूनच तर हा संतोष आहे ना प्रियाला वाचवत हा खुनाचा आरोप स्वतःच्यावरती घेतोय. म्हणजे नक्कीच प्रिया काहीतरी त्याला ब्लॅकमेल करते. आणि आपल्याला जर का ह्या संतोषचा वीक पॉईंट समजला ना तर नक्कीच आपल्याला प्रियाच्या 2 पावलं पुढे जाता येईल. सायली म्हणते पण संतोषची दुखरी नस कोणती हे आपल्याला कसं कळेल. अर्जुन म्हणतो की कळेल. चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही दोघंजण सुद्धा ना चैतन्य या संतोषचं बॅकग्राऊंड आहे ना चेक करा, त्याची फॅमिली कोण आहे, ते कुठं राहतात, काय काय करतात. आणि चैतन्य
म्हणतो हो मी ना त्याच्या घराजवळ चौकशी करतो, कोणाकडून ना काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. त्याच्या शेजारी पाजाऱ्यांची बोलल्याशिवाय या प्रकरणाच्या मुळाशी आपल्याला नक्की जाता येणार नाही. आता चैतन्य म्हणतो की एकदा का संतोषचा वीक पॉईंट आपल्याला समजला ना की मग कोणता पॉईंट वापरायचा हे आपल्याला नक्कीच समजेल. अर्जुन म्हणतो की मग प्रियाने हा खून का केला हे आपल्याला संतोष सांगेल. आता सावंत म्हणतात की अगदी बरोबर, संतोष आता जेलमध्ये आहे, त्यामुळे ही माहिती मिळेपर्यंत आपल्याला संतोषवरती नीट लक्ष ठेवायला हवं. सायली म्हणते संतोषकडे लक्ष द्यायला तुम्ही आहात म्हणून आम्ही निर्धास्त आहोत, नाही तर ही प्रिया घातपात करायला सुद्धा कमी करणार नाही. आता संतोष सुखरूप राहावा ही आपली जबाबदारी आहे. सावंत म्हणतो तुम्ही त्याची काळजी करू नका, मी संतोषला काही होऊ देणार नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे, संतोषच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल ना मला कळवत राहा आणि मग नंतर आपण पुढची स्ट्रॅटर्जी काय आहे ते आपण सगळे मिळून ठरवूयात म्हणून. आणि आता हे तिघंजणं सुद्धा सगळ्या काही गोष्टी ठरवतात आणि आता आपल्याला लगेचच दाखवलेलं आहे पुढचं सीन. प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये इकडे प्रिया जी आहे तर ती आलेली असते. आता ईश्वरी म्हणते प्रिया आली म्हणून, आणि आता इथे हे सगळेजण थोडासा ड्रामा करतात. ईश्वरी लगेच ओरडायला लागते, अरे माझी गाडी बंद पडली आणि सँडी तू पळ पुरावे घेऊन, कारण तिथे काव्यासुद्धा आलेली असते. आता लगेचच काव्या ओरडते प्रियाच्या हाती एकही पुरावा लागू देऊ नकोस, पळ म्हणून. आणि प्रिया येते आणि आता ईश्वरीला काव्याला धक्काच देणार असते. इतक्यातच ईश्वरी तिला जवळ खेचते आणि म्हणते की तू ठीक आहेस ना ग काव्या. तर काव्या म्हणते हो ग मी ठीक आहे. आणि पुढे म्हणते की बरं झालं ईश्वरी तू वेळेतच खेचलं असते, नाहीतर ही प्रिया मला धक्का देऊन ना पुढे गेली असती. आता ईश्वरी म्हणते काय बाई आहे, तिला माहिती ना की तू प्रेग्नंट आहेस. ती काव्या म्हणते अगं ईश्वरी तुला माहिती ना प्रियाकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणे म्हणजे हा तर आपला मूर्खपणाच झाला. आणि पुढे म्हणते की अगं प्रियाचं मन तर काळं कुठंच आहे ग, त्याची साफसफाई करण्यानं ना आपल्याला पुण्य मिळेल असं काव्या म्हणत असते. आता ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की काव्या खरंच कमाल आहेस तू आणि जिद्दीसुद्धा आहेस, म्हणजे एवढी प्रेग्नंट असताना सुद्धा तू सायलीला मदत करायला तयार झालीस ना म्हणून. आता काव्या म्हणते अगं आहेच व्हायचं स्वप्न बघते मी, आणि ते स्वप्न ही सुद्धा मी पूर्ण करणारच आहे. पण बघ ना एकदा का मी आय एस झाले ना की मग मी अख्ख्या जिल्ह्याची साफसफाई करणार आहे आणि त्याची सुरुवात मी सुभेदारांच्या घरनं केली असं समजेन मी, असं म्हणून आता काव्या खुश झालेली असते. पुढे काव्या म्हणते की सुभेदारांच्या घरातून ना ह्या प्रिया नावाचा कचरा कायमचं निघून जाणार आहे म्हणून. ईश्वरी म्हणते ठीक आहे पण तू कमाल आहेस, खरंच तू खूप कमाल आहेस. आणि म्हणते की तुला कलेक्टर होण्यासाठी ऑल द बेस्ट म्हणून. आता काव्या तिला म्हणत असते थँक्यू, पण आता सध्या ना आपल्या दोघींना मिळून शुभेच्छांची गरज आहे. आणि आता ईश्वरी म्हणते कसं काय. तर आता बघा आता आपल्याला लगेच दाखवलेलं आहे इकडे संतोषानं अक्षरशः पळून एवढा थकतो की एका मातीच्या ढिगाऱ्यावर पडतो. आता ही प्रिया लगेचच रिक्षातनं उतरते. बापरे ते कमाल दाखवली, एक मुलगा आवरत नाही एका मुलीला, म्हणजे हा नक्की ड्रामा असतो. आता ही प्रिया काय करते की सँडीच्या हातून ना पुरावे खेचून घेते आणि म्हणते निघा इथून, नाही तर मी रस्त्यावर तमाशा करेन, आत्ताच्या आत्ता निघ. सँडी म्हणतो हे महागात पडेल ना तुला, सांगतोय तुला, असं म्हणून सँडी आता तिथून निघून पळून जातो. अर्थातच हा ड्रामा असतो आणि हे तुम्हाला एपिसोडच्या शेवटी नक्कीच करणार आहे. प्रिया इकडे म्हणत असते की पुरावे मिळाले माझ्या हातात, अर्जुन आणि सायलीने तर सगळ्या माझ्या अफेअरचेच पुरावे काढले होते, म्हणजे रितेश, कार्तिक, रोहन, सुचित या सगळ्यांशी बोलले असतील ना हे सगळेजण मिळून, आणि त्यांच्याकडून माझे फोटोज वगैरे घेतले असतील ना, असं ही प्रिया म्हणायला लागते. आणि आता म्हणते की आणि आता हे पुरावे सगळीना मी जाळून टाकणार आहे. आणि म्हणते कारण हे जर का अश्विनच्या हाती लागली ना तर तो ना मला घराबाहेर काढेन, घरातून पण आणि त्याच्या आयुष्यातून सुद्धा, असं ही प्रिया म्हणते. आणि एवढी घाबरलेली असते ना की सगळे पुरावे बघून की बस आता काय करते की पर्समधून एक लायटर काढते आणि अक्षरशः ते सगळे पुरावेत ना जाळून टाकते. बापरे ही प्रिया किती खतरनाक दाखवली ना. पण प्रेक्षकांनो आज आणि या प्रियाचा पूर्ण खेळ संपतो. आता बघा ही प्रिया म्हणते की अर्जुन, सायली या आगीची शपथ घेऊन सांगते तुमच्याकडे असलेले माझ्याकडे सगळे पुरावे मी असेच जाळून टाकणार आहे, आणि मी फक्त तन्वी किल्लेदार होते आणि आता तन्वी सुभेदारच राहणार आहे. आणि म्हणते की माझी खरी ओळख तुम्ही जगासमोर कधीच आणणार नाही, असा बदला घेईन मी तुमचा, आणि तुम्ही असं तडपडत राहाल ना की तुमच्या घरातले हे सुद्धा ना बघतच राहतील. आणि पुढे म्हणते की मला तन्वी म्हणून तुमच्या घरातले सगळे डोक्यावर बसवतील, आणि असं काही बडबड करायला लागते. आणि आता प्रिया तिथून निघून जाते. आता आपण पाहतो की पुन्हा जेलमधला सीन. इकडे एक माणूस जो आहे ना तर एक म्हणजे आरोपी असतो ना, तर त्या आरोपीला ना दुसरा आरोपी म्हणत असतो काय रे असं तुझ्या बायको मुलांकडे चालला, तुझा लयच फायदा झाला जेलमध्ये राहून. तो माणूस म्हणतो हे बघा मी केलेल्या गुन्ह्याबद्दल ना मला मनापासून पश्चाताप होतोय, म्हणून सरकारने माझी शिक्षा कमी केली. मैपत म्हणतो काय म्हणतोयस रे तू, जेलामध्ये चांगलं वागला म्हणून तुला सोडून देणार आहेत, असं कुठं असतं का. तर आता तो माणूस म्हणतो अहो मैपत दादा, आपल्या चांगल्या वागणुकीमुळे
त्यामुळे ना सरकार उरलेली शिक्षा माफ करतं, तसं काहीतरी नियम का कायदा आहे म्हणे. मला माझं आयुष्य माझ्या बायका मुलांसोबत व्यवस्थित राहायचंय. नाग्या म्हणतो काढ बाबा काढ, बायको मुलांबरोबर चांगलं आयुष्य काढा हां. आणि म्हणतो की पण हे बघ, पण आता तरी गुमान जेवण येते, उगाच आमच्या डोक्याला शॉट देऊ नकोस हां, असं नागराज म्हणतो. पण महिपत काहीतरी विचार करत असतो. नागराज म्हणतो चल महिपत, म्हणून आता हे दोघं जण सुद्धा एका साईडला येतात आणि जेवायला बसतात. पण काही केलं ना तर महिपतच्या डोक्यातून काहीतरी विचार जातच नसतो. आता तो काय विचार आहे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच कळणार आहे. महिपत फक्त जेवत जेवत विचार करायला लागतो. आणि आता आपण पाहतो की इकडे तन्वी घरी आलेली असते आणि आता अश्विन म्हणतो की तन्वी तू घरी, तू मला कॉल करणार होतीस, अगं आपल्याला लंचसाठी बाहेर जायचं होतं ना आणि तू चक्क विसरून गेलीस. तर प्रिया म्हणते अरे अश्विन मी नाही विसरून गेले, अरे खूप मीटिंग उशीरपर्यंत चालली होती ना, तर मी काय करणार होते, कॉल करायचं तर राहूनच गेला रे. आणि बघा हा आता प्रेक्षकांनी इथून पुढचा रिव्ह्यू ना लक्ष देऊ नये का, कारण जबरदस्त आज प्रियाची ना फजिती होणार आहे. आणि इकडे अर्जुन आणि ऐकत असतो. हां आता अर्जुन डायनिंग टेबलवर बसतो आणि म्हणतो की मेसेज नाही, म्हणजे तुला मेसेजसुद्धा करता आला नाही का गं, असं म्हणतो. आणि मुद्दाम अश्विनच्या डोक्यात घालून देतो. आता सायली तिथे असते, कल्पनाताई आणि प्रतापराव सुद्धा तिथेच असतात. आता प्रिया म्हणते, अर्जुन म्हणतो एवढी कसली बिझी होतीस की तुला एक मेसेजसुद्धा करता आला नाही. प्रिया जोरात ओरडते आणि म्हणते तुम्ही सतत माझ्या कामावरती संशय का घेता रे म्हणून. आणि आता अस्मिता ही असते. हां इतक्यातच आपण पाहतोय की आदिराज चक्क सुभेदारांच्या घरी येतो आणि प्रिया म्हणून हाक मारतो ना. आणि आता प्रिया बघते तर आदिराज समोर, बाप रे, प्रियाचा ना चेहरा अक्षरशः ना एकदम पांढरा पडतो आदिराजला तिथं घरामध्ये बघून. आणि एकदमच खतरनाक दाखवलं आहे. आता आदिराज आल्यानंतर बघा इथून पुढे ना जबरदस्त तमाशा रंगणार आहे आज सुभेदारांच्या घरामध्ये. आदिराज म्हणतो तू सुभेदारांच्या घरामध्ये काय करतेस, तू ओळखतेस का यांना, असं म्हणतो. आणि आता आदिराज आतमध्ये येतो ना. आता प्रियाला काय बोलावं कळतच नाही. इकडे अर्जुन, सायली उठून येतात, प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता सगळेजण येतात. आता प्रिया म्हणते तू इथे असं करायला लागते. आणि आता प्रियाला काय बोलावं तर ते समजत नसतं आणि सगळेजण फक्त आदिराजकडे बघत असतात की हा इथे कसं काय आला म्हणून. आता आदिराज म्हणतो की ॲक्च्युली मला ना तुझं घर बघायचं होतं आणि तू मला नाही म्हणालीस ना, म्हणून मी तुझ्या मागे मागे आलो म्हणून. प्रियाला काही बोलायचं कळतच नव्हतं. चक्क आदिराजला तिने समोर बघितलं. आदिराज म्हणतो तू इकडे कसे काय, म्हणजे इतक्या मोठ्या घराचा तुझ्याशी काय संबंध नाही म्हणून. आता अश्विनलाही समजत नाही की हा असं काय बोलतोय म्हणून. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतच असतात. प्रतापराव म्हणतात तर मी अगं कोण आहेत हे, असं म्हणल्यावर आता प्रिया तर बघा बराच वेळ शांतच बसते. आणि आता खूप विचार करायला लागते की आता कारण काय देऊ, काय उत्तर द्यायचं म्हणून. तर नंतर म्हणते की प्रिया म्हणते की हे अशी करायला लागते ना. म्हणते हे आदिराज सरदेसाई आहेत, म्हणजे मी यांच्याचकडे नोकरी करते, अशी ती आदिराजची ओळख करून द्यायला लागते. आणि म्हणते की आदिराज हे माझे आईबाबा आणि हा माझा नवरा अश्विन म्हणून. आता अश्विन हा नवरा आहे अशी ओळख करून दिल्यानंतर आदिराज बघा हा इतक्या रागाला जातो ना की डायरेक्ट आहे ना जाऊन तो या नवरा आहे का म्हणतो, ठीक आहे असं नवरा म्हणून जातो आणि चक्क अश्विनची कॉलर्स पकडतो ना. सगळेजण ओरडायला लागतात सोड सोड म्हणून. आदिराज म्हणतो म्हणजे बायकोला छळतोस तू, दारू पिऊन तमाशे करतोस, लाज नाही वाटत तुला, अरे बायकोला मारण्यात कसला आलाय पुरुषार्थ, असं आदिराज म्हणायला लागतो ना अश्विनला. अश्विन जोरात ओरडतो 1 मिनिट म्हणून आणि आदिराजचा हात सोडवतो. आणि आपण पाहतो की सगळेजण बघतच राहतात की आदिराज असा काय अश्विनच्या मागे लागलाय म्हणून. अश्विन म्हणतो काय प्रकार आहे हा तन्वी, हा कोण माणूस आहे आणि माझ्याशी हा असा का वागतोय, नक्की काय प्रकार आहे हा सगळा. आता प्रियाला तर काहीच कळत नाही ना. आदिराज डायरेक्ट अश्विनला मारायलाच लागतो ना, म्हणून प्रिया इतकी घाबरलेली असते ना की पण अर्जुन आणि सायलीला भरपूर मजा येत असते. आता बघा पुढे काय होतं ते. कल्पनाताई म्हणतात कोण आहेस तू. आदिराज म्हणतो 1 मिनिट, तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्या अगोदर मला ना प्रियाशी बोलायचं आहे म्हणून. आता प्रिया तर बापरे बघायला लागते आणि म्हणते की आदिराज. तर आदिराज म्हणतो प्रिया तू माझ्याकडे राहायला येणार होतीस ना, त्याचं काय झालं म्हणून. आता विमल सहित सगळेजणांना आश्चर्य वाटतं, राहायला आणि ही याच्या घरी. आणि आता आदिराज म्हणतो की चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात म्हणून. अश्विन म्हणतो एक मिनिट हे काय आहे सगळं. तन्वी अगं तू तर तुझ्या मैत्रिणीकडे राहायला जाणार होतीस ना, हा काय म्हणतोय. तर प्रिया म्हणते हो मी मैत्रिणीकडेच जाणार होते राहायला. आता आदिराज म्हणतो प्रिया अगं आता तरी खरं बोल. आणि बघा कमीत कमी त्यांच्याशी किंवा माझ्याशी तरी खरी बोल, म्हणजे असं अश्विनकडे बघून म्हणतो कमीत कमी यांच्याशी किंवा माझ्याशी दोन्हीपैकी एकाशी तरी तू खरं बोल म्हणून. आता प्रतापराव आणि आता कल्पना ते नुसतं बघत राहतात आणि अस्मिताला तर इतका राग आलेला असतो ना या प्रियाचा की बस. आदिराज म्हणतो तू म्हणाली होतीस ना की माझे आई बाबा गरीब आहेत, मग हे तुझे आई बाबा कसे काय, कारण हे तर श्रीमंत दिसत असतात ना आदिराजला. पुढे बघा आज प्रियाची ना अक्षरशः बोलती बंद करून टाकतात सगळेजण मिळून. आता पुढे प्रतापराव म्हणतात अगं हे सगळं काय कन्फ्युजन आहे, हे सगळं नक्की काय चाललंय म्हणून. आणि आज ना अश्विनचे अक्षरशः डोळे उघडतात आणि अश्विन आज फायनली प्रियाला घराच्या बाहेर हाकलून देतो. आपण पाहतोय की आता ही सायली म्हणते की मी सांगते बाबा म्हणून.
आता सायली म्हणते की हा सगळा बाबा प्रियाचा ना फक्त आणि फक्त खोटारडेपणा आहे. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई पण बघायला लागतात. खोटारडेपणा काय? अश्विनला तर काही समजत नसतं. बिचाराच्या मनावर आज ना खूप मोठा आघात होतो. आता बघा हा पुढे बराच वेळ तर इथे म्युझिकच दाखवलेलं आहे. सायली म्हणते की तिने आत्तापर्यंत जे काही गोष्टी सांगितल्या ना त्यातली फक्त एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे हे अधिराज सरदेसाई आहेत म्हणून. आता प्रियाच्या सुद्धा लक्षात येतं की हे सगळेजण मिळालेले आहेत म्हणून. आता पुढे बघा, पुढे सायली म्हणते की प्रिया जिथे नोकरी करते असं तिने आपल्याला सांगितलं ना, तर त्या अधिराज फॅशनचे हे मालक आहेत. आता हे मालक आहेत असं सांगितलं प्रियाला ॲटोमॅटिक कळून जातं की हे सगळं सायलीला माहिती आहे हे प्रकरण म्हणून. आणि बघा प्रिया ना इथे सुद्धा ना खूप हिरवाफिरवी करण्याचा प्रयत्न करते. अश्विनला आठवतं की तन्वी तू मगाशी चुकून बोलीस की अधिरा म्हणून. अगं अधिराज फॅशन असं आहे ते. तर प्रियाने त्याला कसं वेळेत काढलेलं असतं की नाही अरे अधिरा फॅशनच आहे म्हणून. आता अश्विन म्हणतो नाही पण अधिरा फॅशन नावाच्या कंपनीत जॉब करते ना. अर्जुन म्हणतो अरे तुला कन्फ्यूज करायचं होतं अश्विन, म्हणूनच प्रियाने अधिराजचं अधिरा फॅशन असं केलं. तुला कळालं का? तुझ्या काही लक्षात राहत नाही असं दाखवून तिने तुझा कॉन्फिडन्स वीक करायचा होता आणि तो तिने केला म्हणून. आता अश्विनच्या ना बऱ्याच गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागलेल्या आहेत की तिने कसं वेड्यात काढलं होतं. सेम प्रतिमा त्यासारखंच अश्विनला तिने वेड्यात काढलं होतं. आणि पुढे सायली म्हणते आणि तसं तर ही फक्त नोकरी करते यांच्याकडे नावापुरते, नाहीतर ना हे सतत त्यांच्यासोबत ना फिरत असते. लोणावळ्याला सुद्धा गेली होती ती यांच्यासोबत. असं म्हणल्यावर तर ना अश्विनला काय बोलावं ते सुचतच नाही. सायली म्हणते तसं तर लग्नाच्या अगोदर आहे ना प्रियाच्या आयुष्यामध्ये खूप मुलं होती, खूप परपुरुषता होती म्हणून. आणि आता प्रिया लागते घाबरायला, ही अजून काय काय सांगते म्हणून. तर सायली म्हणते पण लग्नानंतर प्रियाच्या आयुष्यात आलेला हा एक पुरुष आणखी जो तुमच्या समोर उभा आहे म्हणून. आता अस्मिता तर डायरेक्ट तोंडाला साथ लावते, तिला काय बोलावं कळत नाही. अश्विन म्हणतो व्हॉट नॉनसेन्स प्रिया. आता ही सायली म्हणते दुर्दैवाने हे खरं आहे अश्विन भाऊजी, प्रिया तुमच्याशी एकनिष्ठ नाही. आणि असं म्हटल्यानंतर प्रियाचे तर डोळे अक्षरशः मोठे मोठे होत असतात. सायली म्हणते आणि अश्विन भाऊजी प्रिया तुमच्या पाठीमागे काय काय करते ना हेच तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहोत. प्रिया जोरात ओरडते, वाटेल ते काही बडबडू नकोस हां, तू काही बोलशील आणि माझा नवरा ते सगळं ऐकून घेईल असं वाटतंय का गं तुला, असं प्रिया म्हणायला लागते. आणि सायलीच्याच अंगावर ओरडते. आता अश्विनला पण पहिल्यांदा तर सायलीचा रागच येतो की अशी काय बोलते म्हणून. प्रिया म्हणते अश्विन अरे हे दोघं जण मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आता प्रिया म्हणते आणि अधिराज सर तुम्ही सुद्धा या सगळ्याला सामील झालात म्हणून ते अधिराजलाच बोलायला लागते. आता बघा हा पुढे अधिराजला बोलायला लागल्यानंतर प्रिया आणखीन म्हणते की तुमच्याकडे तर मी किती प्रामाणिकपणे नोकरी करते आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय म्हणून. आणि त्या अधिराजला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न करते. अधिराज म्हणतो अगं पण प्रिया तुझा नवरा काहीच करत नाही, फक्त दारू पिऊन तमाशे घालतो असं तू सांगितलं नाहीस का मला. तर प्रिया म्हणते तोंडाला येईल ते बडबडू नका था, मी मुकाट्याने कामावर येते, काम करते आणि प्रामाणिकपणे काम करून मी घरी येते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोला म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की हे बघा नवऱ्याबद्दल या सगळ्यामध्ये सांगण्याचा विशेष तर कधी येतो ना, आणि हा माझा नवरा आहे आणि माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे म्हणून आहे ना अजूनही प्रिया खोटं बोलण्याचं काही कमी करत नसते. हां एवढं सगळं प्रकरण उघडकीस आलं तरीसुद्धा. आणि इथून पुढे तर ना प्रियाचे चांगलेच बँड वाजणार आहे. सायली म्हणते हो काय, आणि यावरती आम्ही चांगला विश्वास ठेवायचा का गं. प्रिया म्हणते हो ठेवायचा, कारण मी खरं बोलते. अर्जुन म्हणतो ठीक आहे आम्ही खोटं बोलतोय असं तुझं म्हणणं आहे ना, मग खरं काय आहे हे तुझ्या एका एक्स बॉयफ्रेंडकडून आपण ऐकूया. अश्विनला तर कळतच नाही, म्हणजे अजून एक एक्स बॉयफ्रेंड आहे हिचा. आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटायला लागतं, अरे नक्की काय काय प्रकार आहे. प्रिया म्हणते कोणाकडून म्हणताय. तर लगेच अर्जुन हाक मारतो सँडी. आता सँडी म्हणलं की प्रियाचा चेहरा पांढराच पडतो. सँडी डायरेक्ट समोरच येऊन उभारतो ना आणि म्हणतो की हाय प्रिया म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर अश्विनसहित सगळेजण बघायला लागतात या सँडीकडे. आणि बघा हा सँडी म्हणतो की काय प्रिया तुझ्या सासू सासऱ्यांच्या समोर तू मला ओळख दाखवणार आहेस की नाही म्हणून. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात ए कोण आहेस तू. सँडी म्हणतो की माझं नाव सँडी, मी तुमच्या सुनेचा एक्स बॉयफ्रेंड आहे म्हणून. आणि आता असं म्हणल्यानंतर प्रिया तर चक्क डोळेच बंद करून घेते. हां आणि कल्पनाताई इकडे विमल त्यानंतर अस्मिता सगळ्यांना नुसतं आश्चर्य वाटत असतं की आज हे सुभेदारांच्या घरात काय घडतंय. ते सँडी म्हणत असतो बरेच वर्ष झाले आमच्या रिलेशनला, पण मी एकटाच तिचा बॉयफ्रेंड नव्हतो हां त्या काळीसुद्धा. माझ्या काळी म्हणजे माझ्या माहितीत तर 3 ते 4 अशी मुलं होती की ज्यांना नाही पैशासाठी फक्त आणि फक्त जुलवत होती. कल्पनाताई म्हणतात शी. आणि आता ना अक्षरशः त्यांना खूप घाण वाटतं. अर्जुन म्हणतो प्रिया आश्रमात असताना गरिबीचं नाटक करून अशा मुलांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्यांच्याच पैशावर ना ही ऐश करायची म्हणून. अश्विनला तर ना अक्षरशः एक गोष्टी आता असं ते उलगडायला लागलेलं आहे.
पुढे सायली म्हणते आणि त्यातल्या तर दोघांचं लग्नसुद्धा झालेलं होतं, त्यांना त्यांची बायका मुलंसुद्धा होते, पण तरीही तिने त्यांच्या बायका मुलांची किंवा त्यांच्या मुलांची अजिबात पर्वा केली नाही. इकडे प्रिया म्हणते, हे बघा मी काही खोटं नाटं ऐकून घेणार नाही हां. आणि ना प्रिया उलटच कांगावपणा करायला लागते. पुढे म्हणते की अश्विन, अरे अश्विन मी मान्य करते रे की हे बघ एखाद दुसरा मित्र होता माझा, पण ते सगळं लग्न अगोदर रे, पण लग्न झाल्यावरती तर मी एखाद्यासुद्धा पुरुषाकडे साधं बघितलंसुद्धा नाही रे, म्हणून लागते ना ड्रामा करायला. तिला वाटतं की अजूनही अश्विनला ना कन्फ्यूज करावं म्हणून. अधिराज म्हणतो, प्रिया हे काय बोलतीस तू माझ्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होतंस आणि याला तर घटस्फोट देणार होतीस ना तू, तर त्याचं काय? अश्विनला तर धक्काच बसतो ना, अश्विनशी आणि घटस्फोट देणार होती प्रिया. हे वाक्य ऐकल्यानंतर अश्विनला एवढा मोठा शॉक बसतो ना की बस अक्षरशः अश्विनच्या डोळ्यात तर पाणी येतं आणि तो म्हणतो, हे सगळं काय ग तन्वी? आणि म्हणतो की तू या माणसाला लग्नाचं वचन दिलंस तू आणि इतकी सगळी तुझी वासना गेली का ग? असा अश्विन त्या प्रियाला बोलायला लागतो हां. आणि म्हणतो की हे बघ प्रिया आपण तुझ्या लग्ना अगोदरच्या मित्रांबद्दल नको बोलूयात, कारण माझासुद्धा लग्न अगोदर एक पास्ट होता, पण त्याचा अर्थ असा नाही ना ग प्रिया, म्हणून अश्विनला खूप वाईट वाटत असतं हां. अश्विन पुढे म्हणतो की अगं पण आता आपलं लग्न झाल्यानंतर तू या माणसाशी, तर लगेच प्रिया तिच्या हात काय पकडते अश्विनचा आणि म्हणते की अश्विन असं नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. आता अश्विन तिचा हातच जिड करतो हां. प्रिया म्हणते, अश्विन माझ्यावरती विश्वास ठेवा रे, मी प्रामाणिक आहे, मी पवित्र आहे रे, असं म्हणायला लागते. आणि ही आणि प्रामाणिक पवित्र, बाप रे. आता बघ हां, पुढे प्रिया म्हणते, हा अधिराज आहे ना, हा अधिराज अर्जुन सायलीचा माणूस आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा खोटं बोलतोय तो, असंही प्रिया म्हणायला लागते. आणि बघा अधिराजला तर एवढा राग येत असतो ना ही जा की बस. कल्पनाताई म्हणतात, मला तर ना कळतच नाही की कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही. तर प्रिया म्हणते, आई अर्जुन सायली एवढं बोलतायत ना, तर त्यांच्याकडे कुठला तरी पुरावा असायला हवा ना, विचार त्यांच्याकडे आहेत का पुरावे? हा वकील आहे ना, आणि याला हा म्हणतो ना की पुराव्याशिवाय कशावरती विश्वास ठेवायचा नाही म्हणून. तर मग सांग ना अर्जुन, माझ्यावरती जे आरोप करतोयस त्याचे पुरावे आहेत का तुझ्याकडे? बोल ना, सिद्ध कर तू पहिल्यांदा, असं जोरजोरात घसात आणून अक्षरशः ओरडायला लागते हा प्रिया. पण बघा अर्जुन तितका शांत आणि एकदम संयमी आज दाखवलेला आहे हा. अर्जुन एकदम शांतपणे आज प्रियाच्या सगळ्या गोष्टींची उत्तरे देतो आणि तिचं भांडं फोडतो. अर्जुन म्हणतो, पुराव्याशिवाय मी कधीच काही बोलत नाही, तुला पुरावे हवेत ना, देतो मी तुला पुरावे. आता पुरावे देतो म्हटल्यानंतर ना प्रियाचा चेहरा अगदी काळा निळाच पडलेला दाखवलाय हां. आणि अधिराजला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची मजा येत असते. सायली म्हणते, ईश्वरी, काव्या आतमध्ये या. आणि आज ना नुसतं प्रियाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे बघण्यासारखे असतात. आता जेव्हा असं सायली म्हणते की ईश्वरी, काव्या आतमध्ये या, असं म्हटल्यानंतर या दोघीजणी सुद्धा आत येतात. की सगळीजण घराच्या दरवाजाकडे बघायला लागतात ना, तर काव्या आतमध्ये येते आणि डायरेक्ट आतून दरवाजा बंद करते. आणि ईश्वरी आणि काव्या दोघींच्या सुद्धा हातामध्ये नाही या प्रियाच्या विरोधात पुरावे असतात. आणि दोघींच्याही हातात ते लाल कलरचे लिफाफे असतात, ज्यामध्ये सगळे काही पुरावे असतात. आता ही प्रिया बराच वेळ तर त्यांच्याकडे बघते, त्यांच्या हातातले पुरावे वगैरे. आणि बघा पुढे ज्या काही सुरुवात करते ना ही काव्या आणि ईश्वरी, आणि आज ना खणाखण थोबाडीत देतात. आता ईश्वरी म्हणते, तुला काय वाटलं प्रिया की तू आम्हाला उल्लू बनवलंच, आमच्याकडून सगळे सबूत काढून घेतलेस हो ना, तुला असं वाटतंय का? आता प्रियाला ना तर कळतच नाही की मी तर खरंच असं केलं होतं. काव्या म्हणते, तुला काय वाटलं होतं की तू शेर आहेस? अगं तू जर का शेर असशील ना तर आम्ही 1.25 शेर आहोत, लक्षात ठेव. आता काव्या पण तिला चांगलाच दम देते. काव्या म्हणते, तुझ्या लग्ना अगोदरचे सगळे मित्र आणि आता तुझ्याशी संबंध जोडलाय ना तो अधिराज सरदेसाई, या सगळ्यांबद्दलचे, तुझ्या सगळ्या नात्यांबद्दलचे पुरावे ना आहेत आमच्याकडे. आणि असं म्हणून त्या दोघीही त्यांच्या हातातले लिफाफेत ना दाखवायला लागतात. आणि हे सगळं अश्विन सुद्धा बघतो हां. आणि कल्पनाताई आणि प्रतापराव सगळेजण तिथंच असतात. आता हे सगळे पुरावे या दोघीजणी लिफाफे ना प्रियाच्या समोर धरतात आणि आता तिलाही दाखवतात. प्रिया जाते ना घाबरून. आणि आता इथे सुद्धा ना अजूनही स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करायला लागते. आता या दोघीजणी आहेत ना, तर अर्जुन आणि सायलीच्या हातात ते सगळे पुरावे देतात. सायली म्हणते की अश्विन भाऊजी, आई बाबा, तुमचं मन आता ना इथून पुढे जरा घट्ट करा. आणि म्हणते की कारण या पाकिटामध्ये जे आहे तर ते बघून तुम्हाला खरंच खूप मोठा धक्का बसणार आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताईंना तर कळतच नाही की आता काय धक्का बसणार आहे म्हणून. आणि आता सायली काय करते, एक लिफाफा ना या प्रतापराव आणि कल्पनाताईंकडे देते आणि दुसरा लिफाफा अस्मिताताईकडे देते. सायली म्हणते, यामध्ये प्रियाचे तिच्या मित्राबरोबरचे फोटोज आहेत म्हणून. आणि तो लिफाफा जो आहे ना तर ती कल्पनाताईंच्या हातात देते. आणि अर्जुन अस्मिताच्या हातात एक लिफाफा देतो आणि म्हणतो की यामध्ये ना चॅट्सचे सगळे स्क्रीनशॉट आहेत, म्हणजे प्रियाला तिच्या मित्रांनी दिलेले जे महागडे गिफ्ट्स, लव्ह लेटर्स, आणि त्याशिवाय त्या बॉयफ्रेंडचे ना स्टेटमेंटसुद्धा आहेत. असं म्हणून सगळे पुरावे जे आहेत ना तर ते आज सगळ्यांना दाखवले जातात.
आता आपण पाहतोय की कल्पनाताई आणि प्रतापरावांकडे असलेले फोटो जे आहेत ना तर ते अश्विनसुद्धा बघतो आणि ही प्रिया ना एका विचारातच पडते का रे मी सगळे पुरावे तर जाळले होते ना म्हणून. आणि कल्पनाताई म्हणतात शी हे सगळं किती भयंकर आहे. म्हणून आता कल्पनाताई हातातले ते फोटोग्राफ जे आहेत ना तर ते खाली फेकून देतात. प्रिया म्हणते काय गो तुमच्या दोघींकडे हे पुरावे कसं काय आले, हे सगळे पुरावे तर माझ्याकडे होते ना. तर काव्या इतक्या सनकन प्रियाच्या थोबाडीत देते ना की बस प्रियाला काही बोलूच देत नाही ती. कारण प्रियाने किती नालायकपणाने त्या सँडीला अगदी पाठलाग करून त्याला खाली पाडून त्याला मारलेलं असतं आणि आता त्याच्याकडून पुरावे घेऊन जाळलेले असतात. आता या काव्याने एक अशी जोरात अशी सनकन कानाखाली दिली ना या प्रियाच्या की लगेच ईश्वरीसुद्धा ना तिच्या दुसऱ्या गालामध्ये तशीच कानाखाली ठेवून देते आणि घरातले सगळेजण बघत असतात. प्रिया तर तिची गाल दोन्ही गालच धरून बसते आणि जबरदस्त आजचा हा सीन दाखवला आहे प्रेक्षकांनो. तुम्ही टीव्हीवरती ना आजचा भाग नक्की बघा. आपण पाहतोय की जेव्हा प्रियाला या दोघीजणी थोबाडीत देतात ना तेव्हा सायलीला तर अक्षरशः खरंच आनंद वाटत असतो. आणि आपण पाहतो की ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतो. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय की इकडे आदिराज आहे ना तर तो म्हणत असतो की काय ग प्रिया तुला असं वाटतंय ना की तू मला फसवलंस म्हणून, तर तुला माहिती आहे का ॲक्च्युअली आम्ही तुला फसवलं आहे म्हणून. आणि आता आदिराज म्हणतो की या पेनड्राईव्हमध्ये आपली प्रत्येक डेट रेकॉर्डेड आहे, अगदी प्रत्येक डेट. आणि प्रिया म्हणत असते की नाही अश्विन हे सगळं खोटं आहे रे अश्विन. आता अश्विन म्हणतो की खोटेपणा तू करतेस तन्वी, आणि म्हणतो की आजपासून तुझा नवरा तुझ्याबरोबर नसेल हे लक्षात ठेव. आणि अक्षरशः ना प्रियाला घराच्या बाहेर काढलेलं उद्याच्याला दाखवणार आहेत. आणि आता अर्जुन आणि सायली दारामध्ये उभारलेले असतात. प्रिया घराच्या बाहेर उभारलेली असते आणि अर्जुन म्हणत असतो की प्रिया आता फक्त तुझ्या एका गुन्ह्याची शिक्षा तुला मिळाली. आणि सायली म्हणते आम्हाला ना तुला एका गावामध्ये ठार करायचंच नाही आहे, रोज तुझं एक सत्य जे आहे ना आणि एक गुन्हा जो आहे ना तर तो आम्ही बाहेर आणणार आहोत. आणि हे सगळं जबरदस्त असा भाग आहे ना उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करून नक्की ठेवा. म्हणजे असे डेली मी छान छान रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.